पुणे सातारा महामार्गावर शेतकऱ्यांनी रास्ता रोको केलेला आहे। भोरच्या कापूरहोळ परिसरामध्ये शेतकऱ्यांनी रास्ता रोको केलाय। हाय व्होल्टेज सबस्टेशन आणि टॉवर लाईन रद्द करावी अशी त्यांची मागणी आहे। पुणे ट्रान्समिशन 3 या खासगी कंपनीच्या प्रकल्पाला त्यांचा विरोध आहे। हाय टेन्शन टॉवर लाईनमुळे सुपीक जमिनी बाधित होतील असाही दावा त्यांच्याकडून केला जातो आणि त्यासाठीच त्यांनी पुणे सातारा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे। भोरच्या कापूरहोळ परिसरामध्ये सध्या शेतकरी रस्त्यावर उतरलेले आहेत। हाय व्होल्टेज सबस्टेशन टॉवर लाईन रद्द करावी अशी त्यांची मागणी आहे। पुणे ट्रान्समिशन 3 या खासगी कंपनीच्या प्रकल्पाविरोधात ते रस्त्यावर उतरलेले आहेत। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। पुणे सातारा महामार्गावर रास्ता रोको केला जातोय शेतकऱ्यांकडून। हाय टेन्शन टॉवर लाईनमुळे सुपीक जमिनी बाधित होण्याचा त्यांचा दावा आहे आणि त्या संदर्भात ते रस्त्यावर उतरलेले आहेत आणि जोरदार निदर्शनं केली जात आहेत। आपला संताप ते व्यक्त करतायत। त्यांच्या मागण्या या मान्य होईपर्यंत आपण पाठी हटणार नाही असा निर्धार सुद्धा त्यांनी व्यक्त केलेला आहे आणि रस्त्यामध्येच त्या सगळ्यांनी ठिय्या मांडलेला आहे। मोठ्या संख्येने इथे आंदोलक आपल्याला पाहायला मिळत आहेत। पुणे सातारा महामार्गावर सध्या शेतकऱ्यांचा रास्ता रोको। भोरच्या कापूरहोळ परिसरामध्ये शेतकऱ्यांनी रास्ता रोको केलेला आहे। हा संपूर्ण प्रकल्प रद्द व्हावा अशी त्यांची मागणी आहे। हाय व्होल्टेज सबस्टेशन टॉवर लाईन रद्द करावी अशी त्यांची मागणी आहे। तसंच पुणे ट्रान्समिशन 3 या खासगी कंपनीच्या प्रकल्पाला सुद्धा त्यांचा विरोध आहे। मोठ्या संख्येने महिला सुद्धा या ठिकाणी जमलेल्या आहेत। रास्ता रोको केला जातोय। आमच्या सुपीक जमिनी त्यामुळे बाधित होणार आहेत असाही दावा या शेतकऱ्यांनी केलेला आहे आणि त्यामुळे आता यांची दखल घेतली जाणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। पुणे सातारा महामार्गावर शेतकऱ्यांनी रास्ता रोको केलेला आहे। भोरच्या कापूरहोळ परिसरामध्ये शेतकऱ्यांनी रास्ता रोको केलेला आहे। हाय व्होल्टेज सबस्टेशन टॉवर लाईन रद्द करावी अशी त्यांची मागणी आहे। पुणे ट्रान्समिशन 3 या खासगी कंपनीच्या प्रकल्पाला सुद्धा त्यांचा विरोध आहे। त्यामुळे आता त्यांनी रस्त्यावर उतरून प्रशासनाविरोधात जोरदार घोषणा दिलेल्या आहेत। आपण ही दृश्य सुद्धा पाहतोय। मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा सुद्धा तिथे दाखल झालेला आहे आणि तिथे फौजफाटा तैनात केलेला आहे। हाय टेन्शन टॉवरमुळे सुपीक जमिनी बाधित होतील असा या शेतकऱ्यांचा दावा आहे आणि त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या या आंदोलनाची दखल घेतली जाते का, त्यांच्याशी चर्चा होते का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे। तर या संदर्भात निलेश करमरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। निलेश, शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन पुकारलेलं आहे। काय सध्याचं दृश्य आहे आणि काय त्यांच्या महत्त्वाच्या मागण्या आहेत? खरं तर अदानी कंपनीचा एक मोठा प्रोजेक्ट जो आहे तो भोर तालुक्यातील 2 गावांमध्ये या ठिकाणी होत होता। मात्र त्या गावातली जी जमीन आहे, शेत जमीन, ती त्या प्रोजेक्टसाठी जाणार होती। या प्रोजेक्टला या ठिकाणी स्थानिक गावकऱ्यांनी विरोध केलेला आहे आणि गेल्या अनेक दिवसांपासून हे पाठपुरावा करत आहे की तो प्रोजेक्ट जो आहे तो या गावातनी स्थलांतरित करावा। मात्र प्रोजेक्ट जो आहे तो सुरू झालेला आहे। त्याच्याच विरोधात आता या ठिकाणी 12 ते 13 गावांनी मिळून या ठिकाणी आता रस्ता रोको जो आहे तो केलेला आहे। राष्ट्रीय महामार्ग जो 4 क्रमांक आहे पुणे बँगलोर, या मार्गावर आता या ठिकाणी जे शेतकरी जे आहेत ते आता बैलगाडा असतील, ट्रॅक्टर असतील, या सगळ्या गोष्टी घेऊन या ठिकाणी आता त्यांनी रस्ता रोको आंदोलन केलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। ही जी समिती आहे या समितीमार्फत या ठिकाणी रस्ता रोको जो आहे तो या ठिकाणी केला जातोय। आपण या ठिकाणी पाहतो की मोठ्या प्रमाणात गावकरी जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि एकूणच जर बघितलं तर या ठिकाणी आता आक्रोश जो आहे तो मोठ्या प्रमाणात व्यक्त केला जातोय। एकूण जर बघितलं तर या ठिकाणी जर कृती समिती जी आहे या कृती समितीच्या मार्फत या ठिकाणी हा रस्ता रोको जो आहे तो करण्यात आलेला आहे। राष्ट्रीय महामार्ग जो आहे तो या ठिकाणी रोखलेला आहे। एकूणच जर बघितलं तर हे सगळे शेतकरी जे आहेत आणि शेतकऱ्यांच्या मार्फत या ठिकाणी रस्ता रोको जो आहे तो केला जातोय। आपल्यासोबत माजी आमदार जे आहेत संग्राम थोपटे, ते सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। काय नेमकी मागणी होती, आपण आता या ठिकाणी रस्ता रोको केला?
भोंगवली गावामध्ये एका खाजगी कंपनीचं सबस्टेशन त्या ठिकाणी उभारण्यात येते. खरं तर भारत पाकिस्तानच्या सीमेवरती अदानी कंपनीचं एक सोलर पार्क आहे. त्या सोलर पार्कच्या माध्यमातून तयार होणारी वीज ही पश्चिम महाराष्ट्राला मिळावी म्हणून भोंगवली या आमच्या भोर तालुक्यातल्या गावामध्ये आज 80-85 एकरावरती सबस्टेशन होते. या सबस्टेशनच्या माध्यमातून जवळपास आज 3 टॉवर लाईन बाहेर पडतायत. सबस्टेशनमुळं, या टॉवर लाईनमुळं आमच्या भोर तालुक्यातली 71 गावं, आमच्या राजगड तालुक्यातली 45 गावं, अशी 116 गावं त्या ठिकाणी बाधित होत आहेत. आज आमचं म्हणणं एवढंच आहे की सातत्यानं या भोर तालुक्यानं, वेल्हे तालुक्यानं ज्या वेळेस पुण्याला पश्चिम महाराष्ट्र समितीचं काय आता मागणी? आत्ता आमचं म्हणणं आहे की बाबा हे जे सबस्टेशन आहे हे आमच्यासाठी विनाशकारक आहे. आम्हाला याची गरज नाही आहे. जरूर विजेची मागणी वाढत असताना त्या ठिकाणी नवीन काही सबस्टेशन वगैरे निर्माण करायचे असेल तर ही भोर तालुक्यात नको. आम्हाला हे सबस्टेशन नको, आम्हाला ही टॉवर लाईन नको. कारण सबस्टेशनची जागा ही शासनाच्या त्या खाजगी कंपनीच्या माध्यमातून विकत घेण्यात आलेली आहे. पण आज जे टॉवर लाईन आहेत हे आमच्या सगळ्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी अंधारात ठेवून एक नोटिफिकेशन डिसेंबर 2025 मध्ये काढलं. आमची कुणाची कन्सर्न नसताना त्या ठिकाणी त्या जागा सगळ्यांनी टॉवर लाईन त्याच्यामध्ये घेतलेले आहे. बरोबर, या ठिकाणी आपण जर बघितलं तर रस्ता रोको जो आहे तो करण्यात आलेला आहे आणि 6 ते 7 गावं जे आहेत ते या ठिकाणी एकत्र येऊन या ठिकाणी आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. एकूण जर बघितलं तर हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 जो आहे तो या ठिकाणी ठप्प झालेला आहे. वाहतूक कोंडी जी आहे ती मोठ्या प्रमाणात झालेली आपल्याला पाहायला मिळते. वाहनांच्या लांब रांगा ज्या आहेत त्या ठिकाणी लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. हा महत्त्वाचा चौक आहे, कापुरोळ गाव आहे आणि या गावातल्या आता महिला सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आहेत. रस्त्यावर बसून या ठिकाणी आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळतात. तुमची जमीन जातीय, काय तुमची मागणी असणार आहे? आम्हाला आमचा हा म्हणजे जो आत्ता प्रकल्प चालू आहे तो आम्हाला हटवायचा आहे. आमच्या गावामध्ये तो प्रकल्प नको आहे, भोंगवली गावामध्ये. त्याच्यामुळे भरपूर नुकसान वगैरे होणार आहे, पर्यावरणाचा पण धोका निर्माण होणार आहे. तुमची किती जमीन जाते? आमची त्याच्यामध्ये जाती 10.5 एकर वगैरे. आमचं डोकर म्हणजे पूर्णच गाव त्याच्यामध्ये जाणार आहे. पूर्णच गाव कुटुंब आहे. गाव म्हणजे आमचं कुटुंब आहे आणि ते वाचवण्यासाठी आम्ही रस्त्यावरतीच बसणार. अगदी त्यामुळे आपल्या विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी हे आंदोलन पुकारलेलं आहे आणि रस्त्यामध्येच त्यांनी ठिय्या दिलेला आहे. त्यामुळे त्यांच्या मागण्यांची दखल घेतली जाते का हे पाहणं महत्त्वाचं आहे. धन्यवाद दिलेश दिलेल्या माहितीसाठी. आणि आता आपण थेट नागपुरात जाणार आहोत.